आणि मुंबईत एखादी गोष्ट ठप्प होणं किंवा बंद पडणं हे नवीन नाहीये। अनेक वेळा लोकल ट्रेन्स खोळंबते, अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम होतात। मात्र रविवारपासून मुंबईकरांवरती नवं संकट ओढवलंय ते म्हणजे सीएनजीच्या तुटवड्याचं, आणि त्यामुळे अनेक क्षेत्रांवरती थेट परिणाम जाणवायला लागलाय। बघूया रिपोर्ट। मुंबई ठाणे असो वा नवी मुंबई, सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आरसीएफ कंपाऊंड मधील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं ही परिस्थिती उद्भवली। त्यामुळे सीएनजीवर धावणारी रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनं ठप्प पडली होती। सध्या आपण दादर येथील शिवाजी पार्क येथे जो सीएनजी पंप आहे तिथे आहोत। हा जो पंप आहे काल रात्रीपासून बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक आपण पाहिलं की हा जो मुख्य पेट्रोल पंप असल्यामुळे अनेक जे टॅक्सी चालक असतात त्याचबरोबर सीएनजी चालक असतात ते इथे येत असतात। सध्या आपण पाहू शकतो इथे मोठ्या प्रमाणात टॅक्सीची लाईन लागलेली आहे। जे पेट्रोल पंपावरती जे कर्मचारी त्यांचं असं सांगणं आहे की तुम्ही लाईन लावू नका, तरी देखील अनेक जे टॅक्सी चालक आहेत ते लाईन लावत असल्याचं पाहायला मिळते। आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे सीएनजीचा तुटवडा जाणू लागला आहे। मुंबई असेल किंवा ठाणे परिसरामध्ये अनेक जे पेट्रोल पंप आहेत ते बंद झाले असल्याचं पाहायला मिळते। रविवारी दुपारी 2 वाजल्यापासून अनेक पंपांवर सीएनजी बंद असल्याचे फलक लागले होते। सोमवारच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सुद्धा अनेक पंपांवर सीएनजीचा पुरवठा होत नव्हता। याचा फटका नोकरदारांना मोठ्या प्रमाणात बसला। सीएनजीवर चालणारी रिक्षा मिळत नसल्यानं ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मी सध्या आहे ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये। इथे जर आपण पाहिलं तर सीएनजी मिळत नसल्यामुळे काही प्रमाणात रिक्षा ज्या आहेत ते रस्त्यावरती धावत आहेत। मात्र प्रवाशांची गर्दी जी आहे ती आता या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते। सकाळपासूनच चाकरमानी जे आहेत ते आठवड्याचा पहिला वार असल्यामुळे कामासाठी निघालेले आहेत। मात्र ज्या स्थळी त्यांना जायचंय त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना रिक्षाच उपलब्ध नसल्यामुळे मोठी लाईन जी आहे ती या संपूर्ण स्टेशन परिसरामध्ये असलेली पाहायला मिळते। दादा, रिक्षा नाहीये, किती वेळपासून लाईनीत उभा होतात, काय परिणाम? अर्धा तास झाला सर, अर्धा तास पासून उभा आहे। किती परिणाम झाला सर? खूप आता इथे जायचं, उशीर झालाच आहे, मला कामाला जायचं आहे। सीएनजी पुरवठा दिवसभर सुरळीत न झाल्यानं घरी परतताना सुद्धा नोकरदारांचे हाल झालेत। कारण तुटवड्यामुळे मुंबईच्या बेस्ट बसेसवरती परिणाम झाल्याचं बघायला मिळालं। दुपारनंतर बेस्टच्या अनेक बसची सेवा खंडित झाली होती। कालपासून रिक्षा सीएनजी गॅसचा खूप तुटवडा जाणवत आहे आणि सीएनजी दरही दिवसेंदिवस वाढत आहेत। त्यांची आम्हाला पूर्वकल्पनाही दिली जात नाही आहे। त्याच्यामुळे आज रिक्षा ज्या 1000 रिक्षा इकडे धावतात त्या आज 150 ते 200 धावत आहेत। जी सीएनजी गॅसची जी लाईन लागते पंपावर ती 10 मिनिटाच्या वरती लागली नाही पाहिजे। 10 मिनिटात माझी गाडी भरून आपला धंद्यावर लागला पाहिजे माणूस। जर तिथं 2 घंटे आणि 2.5 घंटे जर थांबला तर तो कमावणार काय? मुंबईकरांना एखादी गोष्ट ठप्प होणं किंवा बंद पडणं हे काही नवीन नाही। कधी लोकल, कधी मोनो, तर कधी मेट्रो खोळंबते। पण आता सीएनजीच्या या तुटवड्यामुळे मुंबई आणि ठाण्यावरती एक नवीनच संकट ओढवलं होतं। निकेश शार्दूलसह संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।